हालेलुया, हालेलुया. तुम्ही विश्वास करता हा वर्ष तुमचा वर्ष आहे. हालेलुया. मी काय पाहते, मी असं बघते ना की तुम्ही घराचे इनॉग्रेशन्स करत आहात. तुम्ही गाडींवर तेल लावून थँक्यू जीसस म्हणून अभिषेक करून प्रार्थना करत आहात. हालेलुया. मी बघते तुमच्या पुरखांचं धन तुमच्या वाटेला येत आहे. प्रभू महान आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर तुझ्या आत्म्याने तू कार्यसिद्धीसने. आज इथे आलेला तुझ्या लेकरांशी बोल, वचनाने त्यांची तृप्ती कर देवा. त्यांचे मार्ग बदल प्रभू, त्यांच्याशी बोल. जर त्यांचे हृदय ओझ्याने भरले, आज ते हलके कर प्रभू. आज ते जर अनेक प्रश्न घेऊन आले असतील, आज तू त्यांना उत्तर दे देवा. तुझ्यापासून लांब गेले असतील तर त्यांना जवळ घे प्रभू. तू जवळ घे देवा, येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, आमेन. आपल्या जागेवर बसूया. सर्वांकडे पवित्र शास्त्र आहे. हालेलुया. काय तुम्हा सर्वांकडे पवित्र शास्त्र आहे? डायरी आहे, पेन आहे. हालेलुया. रविवारी संध्याकाळी माझी एक सभा होती, छोटीशी ऑनलाईन. बऱ्याच ठिकाणून लोक जुडले होते. मुंबई, पुणे, हैदराबाद, बँगलोर, अशा ठिकाणून ऑनलाईन. आणि त्या सभेमध्ये मी उदाळू पुत्राच्या विषयी शिकवलं होतं की एका पित्याला 4 मुलं असतात. खरंच का? नो की 2? 4 होते हो. माझ्या शास्त्रात 4 लिहिलेत. किती होते? प्रेज गॉड. एकाने काय केलं? एका मुलाने आपली बापाची जेवढी त्याची हिस्सेची जी संपत्ती होती ती घेतली आणि निघून गेला बापाला सोडून. जी संपत्ती होती त्याच्याकडे ती घेतली आणि बापाला सोडून निघून गेला. आणि एक मात्र आज्ञाधारक होता आणि तो आपल्या बापाबरोबरच राहिला. हालेलुया. तर त्या बापाला 2 मुलं होती. एकाने आपली संपत्ती घेतली आणि निघून गेला. खूप मजा मारली, मुली फिरवल्या, व्यभिचार केला, ताशपत्ते खेळले, घाणेरड्या गोष्टी केल्या, छान छान हॉटेलला गेला, बारला गेला. आणि त्याच्याकडे भरपूर पैसा होता. स्वतःनी कमावलेला अजिबात नाही, बापाचा. बापापासून दूर निघून गेला. बापा जेव्हा मुलं बापाच्या घरात असतात ना, भयात असतात. आणि आपल्यामध्ये कोणाचं ना कोणाचं तरी भय पाहिजेच. बिना भयाचं म्हणतं ना, बेभान. जर बाप थोडासा नम आहे, सॉफ्ट आहे, तर आईने शिस्त दिली पाहिजे. आई थोडी कडक असली पाहिजे. आणि जर आई कडक नाहीये, सॉफ्ट आहे, जास्त बोलत नाहीये, तर बापाने शिस्त दिली पाहिजे. लेकरांमध्ये कोणाचं ना कोणाचं तरी भय पाहिजे. आमेन, हालेलुया, हालेलुया. त्या मुलामधून ते भय का निघून गेलं? कारण त्याने बापाचं घर सोडलं. एकदा बापाचं घर सोडलं, त्याला वाटलं मी आता माझी मर्जी करायला एकदम मोकळा आहे, एकदम मोकळा. जसे तुम्ही करतात काही लोक, मनाची मर्जी. का? भय नाही कोणाचं.
आणि त्याने ते केलं. पण एक मुलगा होता जो खूप आज्ञाधारक होता, त्या बापाचा दुसरा मुलगा. जर सांगितलं हे कर तर तो ते करणार, इथं बस तर तिथे बसणार. एक आज्ञाधारक मुलगा. ज्या मुलाने घर सोडलं, ज्या मुलाने बापाला सोडलं, त्याचं सगळं जेव्हा संपलं आणि डुकराचं जेवण त्याला जेव्हा जेवायला लागलं, डुकरं खातात त्या शेंगा, इंडियन डुकरं नाही, वेस्टर्न डुकरं, ते शेंगा खातात, मके खातात. हा, त्या शेंगा त्याला खावा लागल्या आणि तेव्हा त्याला पश्चाताप झाला की मी काय करून बसलो. सगळ्यांना ही स्टोरी माहितीये, हो की नाही? लहानातल्या लहानांना की त्याला पश्चाताप आला आणि तो आपल्या बापाच्या घरी परत जायला निघाला. आणि बायबल सांगतं बाप त्याची दारातच वाट पाहत होता. हे खरं आहे प्रियांनो. आपण किती भटकलो, कितीही लांब गेलो, कितीही दूर गेलो, तरी देव आपली वाट पाहतोय की आपण कधी ना कधी पश्चाताप करून त्याच्या जवळ येऊ. देव आपल्या पश्चातापाला नाकार देत नाही. देव आपल्या पश्चातापाला तुच्छ लेखत नाही. आमेन. म्हणून जर तुमच्या जीवनात कोणती अशी घटना घडलीये की आता ती कशी मी सुधरवू असं तुम्हाला समजत नाही, तेव्हा पश्चाताप करा, देवाजवळ जा, पश्चाताप करा. देव पश्चातापाला दुर्लक्ष करत नाही. जाऊया त्या वचनाकडे. माझा विषय हा नाहीये. लूक 15:25. बघा, आपल्याला इथं बघायला मिळतं की लहान मुलगा जेव्हा पश्चाताप करून घरी आला तेव्हा बाप खुश झाला. त्याने एक कोकरू कापलं, त्याने त्याला वस्त्र घातले, अंगठी घातली, पायात चपला दिल्या, त्याचे मळकट कपडे, म्हणजे त्याचं उत्तम रीतीने स्वागत केलं, हो की नाही? वचन 25 वाचूया. म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्ष तुमच्या सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी. आणि बघा इथे आपल्याला 25 मध्ये असं बघायला मिळतं, तेवढ्यात थोरला मुलगा आला. कुठून आला? शेतातून आला बिचारा. कुठून? शेतातून. काम करत. कोणाचं शेत आहे? बापाचं शेत आहे. बापाच्या शेतात काम करतोय, बापाची शेताची निगा राखतोय हा थोरला मुलगा. तिकडून आला तेव्हा त्यांनी पाहिलं की घरामध्ये नाच गाणं चालू आहे, मोठी मेजवानी तयार झालेली. हे काय चाललंय? म्हणून त्याने एका दासाला विचारलं, घराच्या सेवकाला विचारलं. तेव्हा सेवकाने काय सांगितलं? तुझा भाऊ आला आहे. मोठ्या मुलाला लहान्या मुलाचा राग आला. काय झालं? तुझा भाऊ आला. आणि बायबल असं सांगतं की हे ऐकताच मोठ्या भावाला खूप राग आला की मजा मारून आला, हिंडून आला, पैसे संपवून आला आणि माझ्या बापाने त्याला हकलून द्यायचं सोडून त्याचं स्वागत केलं. काय राग हा देवाकडनं आहे का? हालेलुया. त्या बापाला किती मुलं होती? त्या मोठ्या मुलाला राग आला, तो चिडला, तो काय बोलला? हे चांगलं नाही झालं. आणि तो बापाकडे गेला आणि बापाला म्हणायला लागला, तू हे चांगलं नाही केलं बापा. त्याने एवढ्या घाण गोष्टी केल्या, तुला सोडून निघून गेला
आणि तू त्याच्यासाठी मेजवानी केली, त्याला वस्त्र घातली चांगली, त्याला अंगठी दिली, त्याला कपडे दिले आणि त्याच्यासाठी तू एक मेजवानी ठेवली. मी तुझ्या बरोबर एवढा दिवस आहे, मी तुझ्या बरोबर काम करत आहे, तू म्हणशील ते मी करत आहे. तू उठ म्हटलं का मी उठतो, तू बस म्हटलं का मी बसतोय. तू माझ्यासाठी कधी मेजवानी नाही केलीस. याच्यावरून आपल्याला कळून येतं की त्या बापाचं एकच नाही तर दोन्ही मुलं हरवलेली होती. काय कळून येतं? एक मुलगा जगात हरवलेला आणि एक मुलगा घरात हरवलेला, कारण तो बापाच्या हृदयाला ओळखू शकत नाहीये. सेम कंडिशन आपली झाली. ख्रिस्तात आहोत, वचनात आहोत, पण देवाच्या इच्छेत नाही. सगळं कळतंय पण वळत नाहीये. हा दुसरा जो मुलगा आहे बापा बरोबर असून बापाच्या इच्छेत नव्हता. त्याला बापाचा राग आला. त्याच्यामध्ये कठोर हृदय होतं. त्याच्यामध्ये बापासारखं नम्र हृदय नव्हतं. त्याच्यामध्ये बापासारखं कणवाळू हृदय नव्हतं. त्याने बापाने जे केलं त्याच्यावर त्याने डाऊट केला. बाप म्हणजे देव, मुलं म्हणजे तुम्ही आणि मी. कलिसियामध्ये दोन कॅटेगरीचे लोक येतात. एक कलिसियात हरवलेले आणि दुसरे जगात हरवलेले. दोन प्रकारचे लोक. एक ज्यांना सर्व माहिती आहे पण ते देवाच्या इच्छेत नाही. एक जगात भटकलेले, देवापासून लांब गेलेले. आणि आपण नजरेने काय पाहतो? जगातले लोक भटकलेले. पण कधीतरी आपण आपल्या हृदयात पण ओळखलं पाहिजे की मी प्रभू मध्ये असून देवाच्या इच्छेत आहे का नाही. मी प्रभू मध्ये असून मी किती लांब आहे. हालेलुया. मी प्रभूच्या इच्छेत आहे का? काय मी देवाने जे सांगितलं ते मी करत आहे का? विश्वासणारा हा टॅग घेऊन फिरण्यापेक्षा देवाच्या इच्छेत चालणारा असा तुम्ही बना. आजवर तुम्हाला लोक विचारत होते, तुम्ही बिलीवर आहात का? तुम्ही बिलीवर आहात का? सगळे बिलीवर आहेत. जर मी इथं तुम्हाला आता विचारलं, तू विश्वासणारी आहेस का? हा. तुम्ही विश्वासणारे? हा. आणि मी जर सगळे बोलतील, एक पण म्हणणार नाही की मला येशूवर विश्वास नाही, नसता तर तुम्ही इथं बसले नसते. बरोबर की नाही? पण मी तुम्हाला विचारते, काय तुम्ही आता सध्या देवाच्या इच्छेत आहे का? काय तुम्ही आता सध्या तेच करताय का जे देवाने सांगितलं का? कुठंतरी घरात राहून तुम्ही भटकलेले आहात. प्रभू मध्ये आहात, बप्तिस्मा घेतला आहे, काम करत आहात, पास्टर असाल, लीडर असाल, वर्शिपर असाल, बिशप असाल, रेव्हरंट असाल, खोयर मध्ये असाल. म्हणून याचा अर्थ नाही असा नाहीये की तुम्ही पित्याच्या इच्छेत आहेत. कारण घरातला देखील मुलगा हरवलेला होता. त्याला राग आला बापाचा. बापानी जे केलं त्या कृत्याचा तो ऍग्री नव्हता बापा बरोबर. बरेच विश्वासणारे प्रभू बरोबर ऍग्री नसतात. ते घरात हरवलेले उदाळू पुत्र आहेत. नुसते बाहेरचेच नाही तर घरातले हरवलेले, देवाबरोबर संगती न करणारे. म्हणजे मी विश्वासणारा, मी चर्चला जातो पण फक्त संडे, मी देवाबरोबर अजिबात संगती करत नाही. तसंच जेव्हा आध्यात्मिक रीतीने आपण आजारी पडतो, आपला आध्यात्मिक रुटीन तुटला जातो. प्रेयर होत नाहीये ना, बायबल वाचलं जात नाहीये, वर्शिप होत नाहीये, याचाच अर्थ तू आध्यात्मिक आजारी पडलायस. इच्छा नाही होते तुझं शास्त्र वाचण्याची, म्हणजे तू स्पिरिच्युअली आजारी झालायस. आपल्याला जसंही फिजिकली आजार जाणवतो, चक्कर येते, त्रास होतो, आपण डॉक्टरकडे जातो, मेडिसिन्स घेतो. बरोबर की नाही? डॉक्टर जे सांगेल त्यानुसार तथ्यपथ्य पाळतो आणि लगेच आपल्या शरीराला आपण बरं करतो. पण मग आत्म्याचं काय?
आत्म्याचं काय काय तुम्ही विचार करताय की आत्मा पण आजारी असू शकतो? बायबल जर वाचू वाटत नाहीये, बायबल ही भाकर आहे. बायबल काय? ब्रेड. बायबल हे काय आहे? बोला ना. भाकर आहे की नाही? कशी भाकर आहे? जीवनाची भाकर आहे. तुम्हाला आता 1-1.5 तासांनी प्रचंड भूक लागणार आहे. कोणी लाईनीत बसणार तर कोणी हॉटेलला जाणार आहे, बरोबर? मी पण माझ्या घरी पडणार आहे. का? भूक लागली, पोटात कळकळ होतीये, भूक लागली, आता जेवायला द्या. तसंच बायबलसाठी पण असतं. आध्यात्मिक रीतीने भूकच नाही राहिलेली तर बायबल वाचायचं मनच करणार नाही. एकतर तुझं पोट भरलेलं आहे, एकतर तुझं पोट आजारी आहे. कळलं का? ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला थोड्या वेळाने भूक नाही लागणार, त्याला थोडं नंतर भूक लागेल. म्हणून ज्यांना आध्यात्मिक भूक आहे, आत्मिक रीतीने देवाला अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे, तेच लोक बायबल वाचू शकतात. पण आत्मिक आजारी पण जेव्हा लोकांच्या जीवनात येतं, ते आजारी पण दिसून येत नाही. शरीरावरचं लगेच दिसून येतं, आत्म्याचा आजार पण दिसून येत नाही. ते फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतं की तुम्ही किती बरे आहात आत्म्यात. तुम्ही काय फील करताय आत्म्यामध्ये, भरलेलं का रिकामं? होतं ना, प्रार्थना करून आल्यावर चांगला 4-5 तास प्रार्थना केलं का असं भरल्यासारखं वाटतं, आनंद वाटतो. होतं की नाही? 2-2, 3-3 दिवस प्रार्थना करू नका, असं डबडं रिकामा झाल्यासारखं वाटतं, सुचत नाही, उमजत नाही. माझ्या बाबतीत असं होतं बरं का. आणि मला धावत पळत देवाकडे जावं लागतं की नाही प्रभू, तुझ्याशिवाय काही जमणार नाही आपल्याला. हालेलुया, हालेलुया. हा मुलगा, जो मोठा मुलगा होता, तो घरात होता पण हरवलेला होता. हा जो मोठा मुलगा होता, हा पित्या जवळ होता पण पित्याच्या इच्छेत नव्हता. हालेलुया. संदेश सुरू करायचा. अभिषेक आणि देवाच्या इच्छेत राहणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. होऊ शकतं तुमच्यावर अभिषेक आहे पण तुम्ही देवाच्या इच्छेत नाहीये. होऊ शकतं देवाने तुम्हाला निवडलेलं आहे पण तुम्ही परमेश्वराबरोबर देवाच्या इच्छेत नाहीये. हालेलुया. आणि त्याचं एक छान उदाहरण आपण बलामाचं पाहू शकतो. गणना 22:6. म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरता या लोकांना शाप दे, कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत. तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होऊन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालून देण्यास समर्थ होईन. कारण मला ठाऊक आहे की ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो. बघा, बायबल असं सांगतं की जो बलाम आहे हा खऱ्या देवाला, यहोवा देवाला ओळखणारा एक पुरुष आहे, बर का. आणि मोआबाचा राजा बलाक, आता बलाम आणि बलाक हे वेगवेगळे आहेत. तर बलाक राजा जो आहे तो जरा इस्रायली लोकांना घाबरला, कारण ते संख्येने वाढत चालले होते, प्रतिष्ठेने वाढत चालले होते. आणि हा जो बलाम होता हा असा अनॉइंटेड व्यक्ती होता, याच्यावर एक अशी कृपा होती की बलाम ज्याला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित व्हायचा आणि ज्याला श्राप देईल तो श्रापित होऊन जायचा. आणि हा जो अभिषेक, ही जी अनॉइंटिंग त्याच्यावर उतरली होती, ही जी कॉलिंग, त्याची कॉलिंग आय डोंट नो, पण एक प्रकारची जी कृपा त्याला लाभली होती ती यहोवा देवाकडनं लाभली होती.
हा अन्य जातीतला होता, पण हा यहोवा देवाशी बोलायचा, हा देवाला ओळखायचा, आणि देवानेच त्याला हे वरदान दिलं होतं की ज्याला तू आशीर्वादित करशील तो आशीर्वादित होईल, ज्याला तू श्राप देशील तो श्रापित होईल. एक असा पुरुष समजा आपल्या नगरामध्ये आहे किंवा तो आलाय की इमिडिएटली कधीच त्याने दिलेला आशीर्वाद फेल गेला नाही आणि त्याने दिलेला श्राप कधीच फेल गेला नाही. असा होता बलाम. पॉवरफुल व्यक्ती. कसा पॉवरफुल? घाबरतील ना लोक. हालेलुया. की ह्याच्या मुखातून जे निघतं ते खरंच होतं आणि देव पण आता ते काय त्याच्याकडनं घेऊ नाही शकत. एकदा देवाने जे दिलं, लक्षात ठेवा, परमेश्वराने एखादा वरदान दिलं, एखादं दान दिलं, देव ते पुन्हा घेणार नाही. हा, त्याचा जो असर आहे, इफेक्ट आहे, त्याचं सामर्थ्य आहे, ते तुमच्यावर असतं. त्याला वाढवायचंय का कमी करायचंय? जर तुम्ही वर्शिप लीडर आहात आणि देवाने जर तुम्हाला तो अभिषेक दिलाय, जर तुम्ही प्रार्थनेत आहात, जर तुम्ही वचनात आहात, देवाच्या सामर्थ्यात आहात, तर ते वरदान जास्त उंचावलं जाईल. पण जर देवाने दिलाय, देव काही ते काढून नाही घेणार, पण तुम्ही देवाशी नातं जोडलं नाही, देवाच्या सानिध्यातच बसले नाही, तर तुम्ही चांगल्या रीतीने तुमचं काम करू शकणार नाही. समजलं तुम्हाला? आता हा बलाम लक्षात ठेवा. हा बलाम हा घरातला पुत्र. हा बलाम बापा बरोबर असणारा, पण बापाच्या इच्छेत नव्हता. का नव्हता तुम्हाला सांगते. मोवाबाचा राजा जो होता इस्रायली लोकांना घाबरला आणि त्याने बलामाला इस्रायलाला श्राप देण्यासाठी बोलवलं. बलाक राजाने बलामाला काय केलं? श्राप देण्यासाठी बोलवलं की बलाम ये, या टेकडीवर उभा राहा आणि फक्त या इस्रायल नगरीला श्राप देऊन टाक. तर बलामाने जायला हवंय का? का नाही? कारण ज्या देवाने तुला ते वरदान दिले ना, त्या देवाचे लोक आहेत. परत सांगते, बलाम देवाला ओळखत होता. देवाला ओळखणं आणि देवाचं होणं फरक आहे. खूप लोक देवाला ओळखतात पण देवाचे होत नाही. ते काय करतात? कधी बदलू शकतात. आणि बलाम बदलला. कसा बदलला? राजाने त्याला जी देणगी देण्याचं आणली होती, त्याने तो थोडा मोहित झाला. राजा बोलला, एवढं मी तुला देतो बघ, तू फक्त इस्रायलाला श्राप दे, देवाच्या लोकांना श्राप दे. म्हणजे असं समजायचं एक ख्रिस्ती मंडळीवर अटॅक करतोय. कसा? दुसऱ्या दलाला सपोर्ट करून. लाईक दॅट. हालेलुया. परमेश्वर हिसाब घेतो. परमेश्वर क्रोध नाही करत, पण जे त्याच्या लोकांविरुद्ध उठतात त्यांना मात्र तो नष्ट करतो. हालेलुया. हालेलुया. मी प्रॉफिटिकली तुमच्यावर या क्षणी घोषणा करते, जेवढे नेत्र, जेवढे हात, जेवढे तोंड तुमच्या विरुद्ध उठले आहेत, हालेलुया, ह्या वर्षी ते नाकाम होणार आहे येशूच्या नावामध्ये. जेवढे श्राप, ज्या चुकीच्या गोष्टी, चुकीचे शब्द तुमच्यावर लादण्यात आले, कितीही अनॉइंटेड असो, पण जे चुकीचे शब्द तुमच्यावर बोलण्यात आले, मी ते कॅन्सल करते येशूच्या नावामध्ये. कॅन्सल करते. हालेलुया. तुम्ही देवाचे लेकरं आहात. गॉड ब्लेस यू. बलाक राजाने बलामाला सांगितलं, जा आणि इस्रायलाला श्राप दे. त्याने भरपूर मोठं मानधन असं त्याला घेऊन गेला. खरं तर बलामाने तिथेच त्याला म्हणायला पाहिजे होतं की नाही, मी श्राप नाही देऊ शकत, कारण हे देवाचे लेकरं आहेत. पण त्याचं मन त्या पैशाला पाहून बहकलं. त्याचं मन त्या पैशांकडे लालचेने तिकडे ओढल्या गेलं आणि तो म्हणतो, थांबा, मी देवाला विचारून येतो. कधी कधी देवाला विचारण्याची गरज नसते, तिथल्या तिथेच निर्णय घ्यायचा असतो.
हालेलुया. जिथे विचारायचं तिथे विचारा. जिथे तुम्ही निर्णय घेऊ शकता, अरे नाही हे माझ्या देवासाठी नाहीये, किंवा हे माझा देव मला करायला सांगत नाहीये, तुमच्या हातातून वेळ निघून जाते ना. जिथला निर्णय तिथेच घ्या. हालेलुया, हालेलुया. खूपदा असं होतं, आम्ही बाहेर जातो आणि चांगले रेस्टॉरंट, पुन्हा मुंबईच्या ठिकाणी चांगल्या रेस्टॉरंटच्या ठिकाणी बार असतात, की आपण चांगलं जरा सेटिंग चांगली बघतो, चांगल्या ठिकाणी बघतो. आता मला सांगा, मी घेत जरी नसले आणि मला बार मध्ये कोणी बसलेलं पाहिलं तर काय विचार करेल? रेस्टॉरंट अँड बार कसं दिसेल टेबलवर? माझ्या टेबलवर काहीच नाही, पण माझ्या बाजूच्या टेबलवर आहे ना. आणि अचानक एखादा माझं वचन पाहून है ना, मला ओळखलं त्यांनी आणि म्हणाल, प्रिया पास्टर तुम्ही रेस्टॉरंट अँड बार मध्ये बसले है ना. असे कितीतरी वेळा आम्ही बघतो, अरे बापरे, आता इथून चला, इथून चला, इथून चला, किलोमीटर तासन तास उपाशी राहतो, कारण आम्हाला चांगलं रेस्टॉरंट मिळत नाही. आणि जे चांगलं असतं तिथे हाय फाय लोक, तिथे बाया पण पितात, मुली पण पितात, सगळे फॅमिली. आम्ही म्हणतो फॅमिली सेक्शन है, येस फॅमिली सेक्शन. मग हे काय, आजकल तो सब ऐसे ही चलता है. हालेलुया. याचा अर्थ काय? ते काय, मी आता असं नाही जाणार की मी प्रार्थनेला जाईल, म्हणते प्रभूला विचारते, प्रभू मी इथं जेवण करू का नको, मी थोड्या वेळ प्रार्थना करून येते. नाही, ते माझ्या हातात आहे, मला तिथं बसायचंय का नाही, मी ठरवणार तिथल्या तिथंच. आणि कितीतरी वेळा पास्टर आशिष वैतागतात की नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं मी बसणारच नाही. तुम्हाला कळतंय, तुमचं उठणं बसणं देखील देव नोट करतो ना. तुम्ही म्हणशाल एवढं काय, आपण एन्जॉय करू शकतो? नाही करू शकत तुम्ही एन्जॉय. तुझी वागणूक अशी असावी की तुला पाहून इतरांनी प्रभूचा गौरव केला पाहिजे. दुर्जनांच्या मसलतीने चालू नको, बसू नको, आणि त्याच्या मार्गाने सुद्धा, म्हणजे तिथून जर तो जात असेल त्याच्या मागून मागून तोच वाट तू धरू नको, भले तुझी डेस्टिनी वेगळी असली तरी. तिथून जाऊ सुद्धा नको. एखादी एरिया, एखादी गल्ली जर बदनाम आहे, तिथंच कशाला जायचं फिरायला? काय तर म्हणे मॉर्निंग वॉक करायला, काय तर म्हणे इव्हिनिंग वॉक करायला. तुझी वॉक करता करता तू कुठे वॉक जाईल तुला कळणार नाही. बरोबर की नाही? हालेलुया. म्हणून जिथे रेस्टॉरंट आणि बार लिहिलेलं असतं, उगाच तिथे जेवण चांगलं मिळतं म्हणून जाऊ नका. हालेलुया. कळलं का? कळलं का? आपण विश्वासणाऱ्यांसाठी असा मोठा रेस्टॉरंट खोलू ना, हाय फाय. हालेलुया. तिथे 24 तास प्रभूचे गाणे आणि जेवण तर काय म्हणाल. मी अशी रिक्वेस्ट केली प्रभूला, म्हणलं माझ्यासाठी एक चांगला हाय फाय रेस्टॉरंट प्रभू, मी जिथून पण प्रवासाला जाईल, सभेला जाईल, माझ्यासाठी ते ओपन कर. आणि ते होईल. मी आज जर बोलले ते होईल. हालेलुया, हालेलुया. स्पेशल माझ्यासाठी वेगळा टेबल राहील, तो कोणालाच दिला जाणार नाही. हे होणार आहे. वा वा वा. प्रेज द लॉर्ड. तर बलाम जो होता त्याने म्हटला की थांबा, मी देवाला विचारतो, मी इस्रायलाला श्राप द्यायला येऊ का नको, विचारून येतो. खरं तर बलामाचा हा पहिला निर्णय कसा चुकतो की मी देवाला विचारतो. चुकीची गोष्ट देवाला विचारू नका. हालेलुया. चुकीच्या व्यक्तीसाठी 40 दिवस 40 रात्र उपवास करून देवाला त्रास देऊ नका लग्न करायला. बरोबर की नाही? प्रभूने आधीच सांगितलं की नाही, पण आपली जिद्द नाही, मी अजून उपवास आणि प्रार्थना करेल. रॉंग डिसिजन, रॉंग ठिकाणी देवाला विचारण्याची चुकी करू नका. जर आधीच आपल्याला माहिती की हे प्रभूकडनं नाहीये तर नाहीये. प्रभूने जर तो बिझनेस नाही सांगितलाय करायला, तर उगाच त्याच्यासाठी टाइमपास करून उपवास प्रार्थना करू नको. काही लोकांनी उपवास प्रार्थना करून चुकीचे निर्णय घेतलेत, चुकीचे इफेक्ट त्यांच्या लाईफवर झाले, त्यांची गवाही खराब झाली. का? कारण बलामासारखं श्राप देण्याचं
घेण्यासाठी देवाला विचारून येतो. कोणता देव आहे जो म्हणाल श्राप दे? म्हणाल देव बोलणार आहे का बलामाला, ओ तू रात्रभर बलामा प्रार्थना केली, वा वा वा, मी तर लय खुश झालो, बलामा जा आणि इस्रायलाला श्राप दे? बोलणार आहे प्रभू असं? ठीक आहे, परमेश्वराने सांगितलं नाही बलाम, श्राप द्यायला जाऊ नको. तो जातो, बलाक राजाला म्हणतो नाही द्यायचा मला श्राप. बलाक म्हणतो और थोड़ा सा बड़ा देता हूं तेरा पैसा, ये तू प्लीज प्लीज तू ये. बलाम परत जातो देवाला विचारायला. हा धीटपणा नव्हे काय? परत जातोय हा, प्रभू मी श्राप द्यायला जाऊ का? खूपदा कलीसिया चुकीचा निर्णय घेण्यासाठी उपवास प्रार्थना करते. खूपदा कलीसिया चुकीच्या कामासाठी देवाला विचारून त्रास देण्याचा प्रयत्न करतात. देव कधी बदलत नाही, त्याचा डिसिजन कधीच बदलणार नाही. जे सांगितलंय तेच खरंय. हालेलुया. परमेश्वराने सांगितलंय हे तुझ्यासाठी तर हे तुझ्यासाठी आहे, हे तुझ्यासाठी नाहीये तर हे तुझ्यासाठी नाहीये. उगाच उपवास प्रार्थना करून आपला वेळ वाया घालू नका. हालेलुया. नेक्स्ट, शेवटी बलामाने ऐकलं नाही. राजाच्या शब्दामध्ये, राजाच्या गोष्टीमध्ये तो फसला आणि काय केलं त्यांनी? इस्रायलाला श्राप द्यायला गेला. आणि जसंही बलाम इस्रायलाला श्राप द्यायला उभा राहायचा, त्याच्या मुखातून काय निघायचे? आशीर्वाद. असंच होईल येशूच्या नावात तुमच्या बरोबर. हालेलुया, हालेलुया. जो तुम्हाला खाली पाडायला जाईल तोच तुम्हाला स्टेजवर स्वागत करायला उभा राहील. हालेलुया, हालेलुया. येशूच्या नावात अमेझिंग लव्ह हिलिंग अँड वर्ड मिनिस्ट्रीच्या प्रत्येक लेकरावर, पुरुषावर, स्त्रीवर मी हे घोषित करते, जे तुमच्या विरोधात जातील तेच तुम्हाला उंच करणार आहेत. हालेलुया, हालेलुया. बलाम उभा राहिला आणि बलाम म्हणायला जायचा इस्रायली लोक श्रापित हो, तर ते म्हणायचा इस्रायली लोक आशीर्वादित हो. बलाक म्हणायचा बलामा काय करतोय तू? हालेलुया. तो म्हणतो तोंडच वळतंय माझं, मी श्राप द्यायला चाललोय पण मी आशीर्वादच देतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इस्रायली लोकांवर, देवाच्या लोकांवर किती मोठा अनुग्रह आहे की नाही? पण पाठ काय? बलाम तर देवाला ओळखत होता ना, मग तो कसा श्राप देऊ शकतो? देवाने त्याला दोनदा तीनदा नाही सांगितलं जाऊ नको, जाऊ नको. अक्षरशः गाढवींच्या तोंडातून बोलला पण त्याने ऐकलं नाही. बायबल मध्ये लिहिलेलं आहे की गाढवीन बोलू लागली. ज्या गाढवीवर तो बसून जात होता ती गाढवी बोलू लागली. त्या गाढवीला स्वर्गदूत दिसला पण बलामाला दिसला नाही. हालेलुया, हालेलुया. कळतंय का तुम्हाला? कोणता अभिषेक आहे हा? बलामाचा हा कोणता अभिषेक आहे? प्रभूला ओळखतो तर आहे पण प्रभूच्या इच्छेत नाहीये हा. सेम शौल होता, देवाला ओळखायचा, प्रभूनीच त्याला, देवानीच त्याला, यहोवा देवानीच अनॉइंट केलं, पण तो देवाच्या इच्छे बाहेर काम करत होता आणि तरी ह्यांना चुकीचं वाटलं नाही. बरेच लोक देवाच्या इच्छेत राहत नाही तरी त्यांना ते रॉंग वाटत नाही. त्यांच्या मनाला ते वाटतं की नाही आम्ही बरोबरच आहे. खूप लोकांची मनोवृत्ती अशी आहे की त्यांना वाटतं नाही आम्ही बरोबरच आहोत. शौल काय म्हणायचा? जेव्हा शमूएल गेला आणि शमूएलाला सांगितलं की शौला तू चुकलायस, देवाने जे जे तुला करायला लावलं ते तू केलंच नाही, देवाने तुझं पद घालून टाकलेलं आहे. लगेच गेलं का? नाही. बायबल असं सांगतं परमेश्वराने शौलाला तुच्छ लेखलं, त्याच्यानंतर देखील 40 वर्ष त्याने इस्रायलावर राज्य केलं. काही लोक राज्य करण्यात खुश आहे, भले आम्हाला देव तुच्छ लेखो व ना लेखो. नाही नाही नाही. राज्य करणं
हे शारीरिक आहे. देवाच्या नजरेत उंच होणं हे आत्मिक आहे. शाऊल कसा होता? अनॉइंटेड, पण देवापासून लांब. हा घरातला हरवलेला पुत्र. प्रभूने त्याच्यावर विश्वासाने जबाबदारी टाकली की जा आणि हे कर. आणि त्यांनी काय केलं? मनाचं केलं. दष्टपुष्ट मेंढर, जानवर, बलिदान स्वतःहून बाजूला काढले आणि काय म्हटलं? हे मी यहोवा देवालाच तर देणार आहे ना. शमूएल म्हटला नाही, देवाला हे आवडलेलं नाहीये. प्रभूने तुझ्यावरचा अभिषेक काढून घेतला आहे. तो म्हणतो असं नको करू. बाहेर येताना कृपा करून माझ्या बरोबर चल, म्हणजे लोकांना वाटेल की मी बरोबर आहे. काही लोक लोकांसाठी जगतात, देवासाठी नाही. लोक काय म्हणतील, लोकांचा विचार करतात, देवाचा विचार करत नाही. शाऊल लोकांचा विचार करायचा, प्रजेचा विचार करायचा. की शमूएल प्लीज महलातून बाहेर निघताना माझ्या बरोबर चल. जरा तुझे हावभाव चेंज कर. तू चिडलेला दिसू नको देऊ. तू जसं माझ्यावर खुशच आहे असं कर आणि माझ्या बरोबर बलिदान पण चढव. का? कारण लोक मला काय करतील? तुच्छ लेखतील. शमूएल एग्री झाला. पण तुम्हाला माहितीये, शाऊलाने देवाच्या अभिषेकाचा नकार केला. त्या क्षणी देवाने दाविदाला उभं केलं. 3-4 वर्षापूर्वी मी एक सर्मन ऐकलं होतं. परमेश्वर जागा बदलणार आहे. कसा? जे लोक ज्यांच्यासाठी देवाने त्यांना बोलवलं पण त्यांनी त्यांच्या बोलवण्यावर हलगर्जीपणा दाखवला, त्यांच्या कॉलिंगवर त्यांनी विश्वास ठेवला नाही, आत्म्यात वाढले नाही, परमेश्वर तो ती जागा त्यांची रिप्लेस करणार. कशी? दुसऱ्याला आणणार त्या पदावर. दुसरा व्यक्ती येईल. हालेलुया. जर आज तुम्ही तयार नाही तर तुमच्या जागी कोणीतरी दुसरं येईल. जर दुसरं कोणी तयार नाही तर त्यांच्या जागी तुम्ही तयार होत आहात येशूच्या नावात. शाऊलाने नाकारलं, देवाने दाविदाला उभं केलं अगदी लहान वयात. हालेलुया, हालेलुया. आणि दाविदाने देवाच्या इच्छेनुसार काम केलं. मिस्टेक्स होतील, चुका होतील, प्रॉब्लेम्स येतील, वादळ येतील, पण जे देवाशी जुडलेले असतात, देव त्यांच्याशी नेहमी विश्वसनीय राहील. नेहमी विश्वसनीय राहील. काय आपण किती सुंदर, खूपच आवडतं मला ते गीत, वफादार. कम वफादार. येतं तुम्हाला हे गीत? सिंग. विश्वासयोग्य परमेश्वर है तू, देखा है मैंने अपने जीवन में. दुनिया बदलती है, तू ना बदलता. बंद आँखों से भी मैं करता भरोसा. इंसानों से तू वफादार, सुनता दिल की हर एक पुकार. बेहाली में रखता तू हालातों से, तू शक्तिमान. मला सांगू द्या, देव इतका वफादार आहे. आपण 1000 वेळा पडू पण त्याची वफादारी तो सोडणार नाही. दुनिया बदलती है, तू ना बदलता. बंद आँखों से भी मैं करता भरोसा. इंसानों से तू वफादार, सुनता दिल की हर एक पुकार. बेहाली में रखता तू प्यार.
परमेश्वर आहे. इस्रायलाला माहित पण नव्हतं की बलाम श्राप द्यायला येतोय, पण देवाला माहित होतं की बलाम श्राप द्यायला येतोय आणि श्रापाच्या जागी देवाने इस्रायलावर फक्त आशीर्वाद रिलीज केले. हालेलुया. हा जो अनॉइंटिंग आता इथे फ्लो करतोय त्याच्यामध्ये मी रिलीज करते येशूच्या नावात. तुमच्यावर चालवण्यात येणारे जेवढे पण रॉंग शब्द होते आज ते आशीर्वादात बदलत आहे. आज ते आशीर्वादात बदलत आहे. हालेलुया. परमेश्वर इतका विश्वसनीय आहे, तो त्याचा विश्वासूपणा कधीच सोडत नाही. तुमचा शेजारचा बदलेल, तुमचा जवळचा बदलेल, तुमचा जीवनसाथी बदलेल, जग बदलेल, मित्र बदलेल, मैत्रीण बदलेल, पण देव तुझ्या बरोबर वफादार राहील. हालेलुया. तो वफादार परमेश्वर आहे. गॉड ब्लेस यू. क्या कोई है इस जहां में तुझ सा क्या कोई है इस जहां में जो तुझ सा भला. क्या कोई है इस जहां में, come on church, तुझ सा क्या कोई है इस जहां में जो तुझ सा भला. जब तू मिला मिली रिहाई, दम तोड़े हर कठिनाई, सब चले जैसे परछाई, जीते तू मेरी लढाई. तुम्हाला काय वाटतं? आजवर जे विजय तुम्हाला मिळाले, साक्ष तुमच्या जीवनात झाले, आता कोणी लढल्या? येशूनी स्वतःनी. येशू स्वतःनी. हालेलुया. कारण तो वफादार परमेश्वर आहे. आमेन, 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 आमेन. तो तर झाला जुन्या करारातला बलाम, ज्याने देवाच्या अभिषेकाचा चुकीचा वापर केला. आमेन. जुन्या करारातला बलाम काय केलं त्याने? देव नाही म्हणतोय पण तरी तो करतोय. थँक गॉड की देव आहे, वफादार आहे. तो लालचनी बदलत नाही. माणसं बदलतील, देव बदलत नाही. नवीन करारातला बलाम कोण आहे? 2 पेत्र 2:15. ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि अनितीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम याच्या मार्गाने ते गेले. कशाचा पुत्र? बलाम. बौराचा है ना? त्या बलामाच्या मार्गाने ते गेले. बलामाने काय केलं होतं? अधार्मिकांचा पैसा निवडला. म्हणजे ते बलाक जो राजा होता त्याचा पैसा घेतला आणि इस्रायल लोकांना श्राप द्यायला गेला. पण आजचा जो बलाम आहे तो काय करतोय? पैशांवर प्रेम करतोय. मनी. हालेलुया. आज जर आपण त्या बलामाबद्दल बोलतो, पण आजचा बलाम स्वतःला या युगाच्या दुष्ट गोष्टीमध्ये टाकून स्वतःला श्रापित करतोय. अधर्माच्या मजुरीवर प्रेम करणारा, चुकीची गोष्ट करून पैसा मिळवणारा बलाम आजचा बलाम. नेक्स्ट वर्स असून असं सांगतं, प्रकटीकरण 2:14. तथापि तुला थोड्या विषयी दोष देणे मला प्राप्त आहे. ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक येथे तुझ्या जवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्य खाणे व जार कर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास हालेलुया शिकवले. हालेलुया. ऐका माझं. प्रकटीकरणामध्ये ह्या कलीसियाबद्दल देव बोलत आहे की बरोबर का, तू छान करतोस, तू प्रार्थना करतोय,
तू माझ्यावर विश्वास करतोय, पण थोड्या बाबतीत ना मला तुला दोष द्यायचा आहे. तो यासाठी की तू बलामाच्या शिक्षणाला घेतलेलं आहे. या पिढीला म्हणजे आपल्याला देव बोलतोय. कोणाचं शिक्षण? बलामाचं. कसं? देवाला ओळखणार पण देवाच्या इच्छेत नसणार. कळतंय का? आपण देवाला ओळखतो तर आहे, पण त्याची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहे. देवाचं राज्य वाढवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. हालेलुया. आपल्यामध्ये तो सुधार आणण्याचा प्रयत्न नाही करत आहे. तर प्रभू म्हणतो ह्या बाबतीत मला तुला दोष द्यायचा आहे. तू 99 गोष्टी चांगल्या करत आहेस कलिसिया, पण एक गोष्ट की तू अनितीच्या पैशांवर म्हणजे जगिक लोभानुसार तू बलामाचं शिक्षण घेऊन माझ्या इच्छेत चालत नाहीये. खूप लोक आज इथे नाही दिसत तुम्हाला. याचं कारण काय? म्हणजे त्यांना सुट्टी नाही मिळाली, त्यांना प्रार्थनेचं एवढं गांभीर्य नाहीये. ते काय? बलामाचा अभिषेक येतो. त्यांनी प्रार्थनेला येण्याच्या पेक्षा त्यांच्या कामावर जाऊन त्या पैशाला, त्या मजुरीला जास्त प्राधान्य दिलं. ती अधर्माची मजुरी आहे. जे देवाचं आहे ते देवाला न देता तुम्ही जे काही कमवत आहात ते बलामाची मजुरी, ती अधर्माची मजुरी आहे. समजलं? हालेलुया. आणि बायबल काय सांगतंय? मला तुला त्याच्या बाबतीत दोष लावायचा आहे, कारण तू बलामाच्या शिक्षणाने चालतोय. दान तुला देवाने दिलं, अभिषेक तुला देवाने दिला, पण जर तू देवाच्या साठी त्याचा वापर केला नाही तर ते एक बलामाचा अभिषेक आहे. मी बाहेर सभेला जाते, माझ्यासाठी जे ग्राउंड समजा बुक करणारे, एखादा हॉल बुक करणारे काही पास्टर्स लोक विरोध करतात. ही बाई या ठिकाणी आली नाही पाहिजे, नाही आम्ही स्त्री प्रचारकाला येऊ देणार नाही. कोण आहेत हे लोक? स्वतः 40, 45 वर्ष झाले देवाची सेवा करत आहेत, पण ते एका सेविकेला स्वीकारू शकत नाहीये. हे झालं बलामाचं शिक्षण. म्हणजे काय? घरातला मोठा पुत्र, त्याचं स्वागत कसंच करत आहे तू. कळतंय ना तुम्हाला? हालेलुया. मोठा पुत्र म्हणतो, काच तू त्याचं स्वागत केलं? का तू त्याच्यासाठी मेजवानी केली? प्रभू म्हणतो, तुझ्या बाबतीत मी काही चुकलोच नाही ना. तू माझ्या बरोबरच होतास, पण तो माझ्यापासून लांब होता. आता तो भटकला होता, तो आलाय परत, तर करू दे मला आनंद. तो म्हणतो, नाही मला हे आवडलेलं नाही. त्याला राग आला, तो देवाच्या इच्छेत नव्हता. तसंच काही लोक आहेत, अभिषेकच अभिषेकाला, भाऊच भावाला काय करत आहे? नाकारत आहे. कळतंय का तुम्हाला? म्हणजे आपण प्रभू मध्ये राहून पण प्रभूचे नसू शकतो. आपण देवाचे विश्वासणारे असूनही आपल्यामध्ये ते सगळं आहे जे जगात आहे. कळतंय का? बलाम तसाच होता. आणि बायबल सांगताय प्रकटीकरण 2 मध्ये की मला तुला थोड्या बाबतीत दोष लावायचा आहे, तो हा की तू बलामाच्या शिक्षणाने चालत आहेस. म्हणजे मैं ये भी करूंगा, मैं ये भी करूंगा. नका करू. हालेलुया. शौल आणि बलाम हे आपल्या जीवनात नसले पाहिजे. जे देवाचं आहे ते देवाला द्या. उगाच जे देवाकडनं नाही त्या गोष्टीसाठी उपवास प्रार्थना करू नका. आमेन. पुन्हा एकदा वाचूया प्रकटीकरण 2:14. तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक येथे तुझ्या जवळ आहेत. काय होते हे बलामाचे शिक्षण प्रमाणे चालणारे? कसे? गुप्त रीतीने चुकीचा मार्ग निवडणारे. म्हणजे दिसताना देवाचा अभिषेकित, पण कार्य देवाच्या विपरीत, गुप्त रीतीने, हिडन, गुप्त. हालेलुया. कळतंय ना? तर ह्याच्यापासून आपल्याला जपायचंय.
बलाम आणि शाऊल हे लोक देवाच्या राज्यात नाही जाऊ शकले. का? कारण ते देवाच्या इच्छेत नव्हते. अभिषेकित होते पण देवाच्या इच्छेत नव्हते. अनॉइंटेड आहात, देवाने बोलवलंय आणि देवाच्या इच्छेत नाही. सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे ही लाईफ मध्ये. धडपडत या, चुका होतील पण देवाच्या इच्छेत राहा. आमेन. दावीद राजा हा चुकला ना, पण तो देवाकडे वळला ना. देवाला माहिती हा माणूस हा चुकणार आहे, पण देवाने तुझ्यामध्ये आणि देवामध्ये एक गोष्ट इतकी छान ठेवली, ती पश्चाताप. तो कर आणि प्रभूजवळ ये. आज जर तुमची प्रेयर लाईफ वीक आहे, तुमचे आध्यात्मिक जीवन कमजोर झालंय, या पश्चाताप करा, आपल्या आध्यात्मिक उणीवा कबूल करा आणि प्रभूजवळ बसा. आज मला इतका त्रास होत होता ना, इतकं हेवी वाटत होतं देवाच्या सानिध्यात बसायला, इतकं हेवी. पण मी बसून राहिले. 1 तास झाला, 1.5 तास झाला, मी बसले. मी म्हटलं, मी जोपर्यंत तो एक असा म्हणतो ना, एक स्पार्क येतो आपल्यामध्ये, की मग आपलं सगळं झोपाबिपा उठतात आणि मग आपल्याला कळायला लागतं, वचन पण कळायला लागतं आणि आपण प्रार्थनेला पण सुरू होऊन जाते आपली गाडी. हालेलुया. म्हटलं तोपर्यंत उठायचं नाही जोपर्यंत स्पर्श होत नाही हृदयाला. करा तसं. सुरुवातीचे 15 मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास तुमचं असं वाटेल की काय मला फीलच होत नाहीये प्रेयर करायला. अरे डोंट वरी, बसून राहा. देवाला पण माहिती तू बसलाय आणि जेव्हा सहाय्यक येईल तेव्हा मदत होईल. बसून राहा, वेळ द्या परमेश्वराला. हालेलुया. काहीच नका करू, गीत पण नका गाऊ, प्रार्थना पण नका करू, सॉन्ग पण नका लावू. इच्छा नाही होते ना, काही नका करू, पण बसून राहा त्याच स्थानावर जिथे तुम्ही प्रार्थना करता. बरोबर देवाचा आत्मा येईल आणि हळूवार तुमच्यामध्ये कार्य करेल. आमेन. असं करूनच शिकलो आम्ही की कसं परमेश्वराच्या प्रेझेन्स मध्ये टिकून राहायचं. आमेन. हालेलुया. ह्या युगाचा बलाम कसा आहे? लालची, पैशांवर प्रेम करणारा. त्या बलामाने काय केलं? देवाचा अभिषेकित होता, पण पैशाच्या लालचमुळे त्याने देवाविरुद्ध जाण्याचा विचार केला. आमेन. या युगाचा बलाम पण पैशामुळेच फसतोय. पैशामुळेच है ना. तुम्ही एक असा पिणारा पाहिलाय का? 20 दिवस पित नाही, फुल बायबल वाचतो. पाहिलाय का नाही? 20 दिवस, काहींचे 25 दिवस धार्मिकतेत जातात. जसाही पगार झाला बलामाला. काय बलामाला? आता बलाम कुठे जातोय? आड्यापाशी. एवढ्यात बाईनी साक्ष दिली, नाही पास्टर एकदम चांगले राहत आहेत, आता काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांचा. हा, छान असतं का? खिशात काही नाही ना. जर तुम्ही खिशात काही नसताना धार्मिक राहत असाल तर एक आशीर्वाद मी तुम्हाला देते, तुमचे खिशे सदोदित रिकामे राहू. हालेलुया. पिणाऱ्यांनो सावध व्हा बरं का. 6 महिने पगार अटकली तर पश्चाताप करा. बरोबर 6 महिन्यात तुमची दारू सुटून जाईल, मग पगार येईल तुमची. कळतंय तुम्हाला? ह्या युगाचा बलाम कोण आहे? जो पैशावर प्रेम करतोय. आणि जे लोक, बायबल पण सांगतं, तू 2 धनाची चाकरी नाही करू शकत. तू पैशाची आणि देवाची चाकरी नाही करू शकत. याचा अर्थ असा आहे का आम्ही कागदावर जगतो? नाही. पण आमचं हृदय आता असं झालेलं आहे की आम्हाला ते पैसे काहीच वाटत नाही देवापुढे. काही गोष्ट करायला, कोणतंही बलिदान द्यायला आम्ही एनी टाइम तयार आहे. हालेलुया. कळतंय ना? कोणतीही परिस्थिती असो, देवासाठी तयार राहा. या युगाचा बलाम तुम्हाला बलाम बनवू शकतो, तो म्हणजे अधार्मिकतेचा पैसा.
आणि खूप लोक पैशामुळे, खूप लोक स्वतःच्या मनमर्जी करण्यामुळे, लोकांना खुश करण्यामुळे बलाम आणि शौल बनून बसले आहेत. पण अनॉइंटिंग असणं वेगळं आहे आणि देवाच्या इच्छेत असणं वेगळं आहे. शेवटचं बोलते, ज्यांच्यावर अभिषेक आहे आणि जे देवाच्या इच्छेत नाही, देव त्यांच्यावरून तो अभिषेक काढून घेईल. पण जे अभिषेकित नाही पण ते इच्छेत आहे, त्यांच्यावर अभिषेक येईल. हालेलुया. काय मी परत रिपीट करू? हालेलुया. जे अभिषेकित आहे पण देवाच्या इच्छेने चालत नाहीये, देव ते तुझ्यापासून काढून घेईल. काय? वरदान नाही, तुझ्या जागी कोणाला तरी ठेवल. आमेन. आणि जे देवाच्या इच्छेत चालतायत, ज्यांच्यावर कोणत्याही मिनिस्ट्रीची नाही, कोणत्या वर्शिपची नाही, लीडरची नाही, याची नाही, त्याची नाही, कशाचीच कॉलिंग नाही आहे, जस्ट तुम्ही येताय बसताय नॉर्मली, पण देवाच्या इच्छेत आहे तुम्ही, प्रार्थनेत आहे तुम्ही, तुमच्यावर देवाचा अभिषेक येईल. हालेलुया. येशूच्या नावात मी घोषणा करते, तुम्ही अभिषेकित पण आहात आणि तुम्ही देवाच्या इच्छेत पण चालत आहात. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करो. आपल्या जागेवर उभे राहूया.